श्री सांदीपनी अकॅडमीच्या वतीने गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार सोहळा व डॉक्टर के बलराजू लिखित इनऑर्गॅनिक केमिस्ट्री पुस्तकाचे प्रकाशन। गुणवंत विद्यार्थ्यांचा गौरव, शिक्षण क्षेत्राला नवी दिशा देणाऱ्या पुस्तकाचे प्रकाशन। श्री सांदीपनी अकॅडमीच्या माध्यमातून घडत आहेत गुणवंत विद्यार्थी। विद्यार्थ्यांना स्पर्धेच्या युगात टिकण्यासाठी शिक्षणाला खूप महत्त्व आहे। महापौर ज्योतिताई गाडे। अहिल्यानगर। आधुनिक तंत्रज्ञानाच्या युगामध्ये शिक्षण क्षेत्रात आमूलाग्र बदल झाले असून ज्ञान, कौशल्य आणि स्पर्धात्मकता यांना आजच्या काळात विशेष महत्त्व प्राप्त झाले आहे। विद्यार्थ्यांनी आपले ध्येय निश्चित करून जिद्द, चिकाटी आणि कठोर मेहनतीच्या जोरावर यश संपादन करावे। शिक्षण हीच प्रगतीची गुरुकिल्ली असून त्याच्या बळावर विद्यार्थी देशाच्या विकासामध्ये महत्त्वपूर्ण योगदान देऊ शकतात। श्री सांदीपनी अकॅडमीच्या माध्यमातून अहिल्यानगर शहरात गुणवंत, कर्तृत्ववान आणि स्पर्धात्मक विद्यार्थी घडविण्याचे उल्लेखनीय कार्य सुरू आहे। डॉक्टर के बलराजू यांच्या मार्गदर्शनाखाली विद्यार्थ्यांना दर्जेदार शिक्षण, योग्य दिशा आणि आधुनिक अभ्यास पद्धतीची माहिती मिळत आहे। त्यामुळे स्पर्धेच्या या युगामध्ये आपल्या शहरातील विद्यार्थी राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर यश संपादन करून शिकतील। उद्याच्या उज्ज्वल भारताच्या निर्मितीत हे विद्यार्थी महत्त्वाची भूमिका बजावतील। विशेष म्हणजे अकॅडमीच्या माध्यमातून गरीब आणि आर्थिकदृष्ट्या दुर्बल कुटुंबातील विद्यार्थ्यांनाही शिक्षणाची संधी उपलब्ध करून दिली जात आहे। डॉक्टर के बलराजू लिखित इनऑर्गॅनिक केमिस्ट्री हे पुस्तक देशातील विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक आणि करिअर घडणीसाठी अत्यंत उपयुक्त ठरेल, असे प्रतिपादन महापौर ज्योतिताई गाडे यांनी केले। श्री सांदीपनी अकॅडमीच्या वतीने आयोजित गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार सोहळा आणि डॉक्टर के बलराजू लिखित इनऑर्गॅनिक केमिस्ट्री पुस्तकाच्या प्रकाशनाचा भव्य सोहळा उत्साहात संपन्न झाला। यावेळी महापौर ज्योतिताई गाडे, संस्थापक अध्यक्ष डॉक्टर बलराजू, प्राध्यापक नानासाहेब बारहाते, राहुल गुजराल, संचालिका मोनिका बलराजू किरी यांच्यासह शिक्षक, पालक, गुणवंत विद्यार्थी आणि शिक्षणप्रेमी नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते। कार्यक्रमामध्ये विविध स्पर्धा परीक्षा, अभियांत्रिकी, वैद्यकीय प्रवेश परीक्षा तसेच शैक्षणिक क्षेत्रात उल्लेखनीय यश संपादन करणाऱ्या विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला। विद्यार्थ्यांच्या यशामागील त्यांची मेहनत, पालकांचे सहकार्य आणि शिक्षकांचे मार्गदर्शन यांचे कौतुक करण्यात आले। उपस्थित मान्यवरांनी विद्यार्थ्यांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या। यावेळी संस्थापक अध्यक्ष डॉक्टर बलराजू म्हणाले की श्री सांदीपनी अकॅडमीची स्थापना ग्रामीण भाग आणि छोट्या शहरातील विद्यार्थ्यांनाही राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तराचे दर्जेदार शिक्षण आणि मार्गदर्शन मिळावे या उद्देशाने करण्यात आली। महाराष्ट्र आणि भारतातील सर्वोत्तम अभियांत्रिकी आणि वैद्यकीय संस्थांमध्ये विद्यार्थ्यांना प्रवेश मिळवून देणे हा अकॅडमी स्थापनेमागील प्रमुख हेतू होता। या उद्देशाने 2015 साली सावेडी, अहिल्यानगर येथे श्री सांदीपनी अकॅडमीची सुरुवात करण्यात आली। ते पुढे म्हणाले की 5 ते 10 वर्षाचा अध्यापनाचा अनुभव असलेले तज्ज्ञ शिक्षक, अनेक वर्षांच्या अथक परिश्रमातून तयार करण्यात आलेले उत्कृष्ट स्टडी मटेरियल, आधुनिक टेस्ट सिरीज, वैज्ञानिक अभ्यास आणि उजळणी प्रणाली याचा वापर करून विद्यार्थ्यांना दर्जेदार शिक्षण दिले जाते। विद्यार्थ्यांमध्ये अभ्यासाची आवड निर्माण व्हावी यासाठी विविध शैक्षणिक उपक्रम सातत्याने राबविले जातात। याचमुळे आज अनेक विद्यार्थी देशातील नामांकित संस्थांमध्ये शिक्षण घेत असून विविध क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करत आहे। कार्यक्रमात प्रकाशित करण्यात आलेले इनऑर्गॅनिक केमिस्ट्री हे पुस्तक विद्यार्थ्यांना स्पर्धा परीक्षा, अभियांत्रिकी आणि वैद्यकीय प्रवेश परीक्षासाठी अत्यंत उपयुक्त ठरणार असल्याचे मान्यवरांनी सांगितले। विषयाची सखोल आणि सोपी मांडणी, आधुनिक अभ्यासक्रमाशी सुसंगत माहिती आणि विद्यार्थ्यांच्या गरजा लक्षात घेऊन पुस्तकाची रचना करण्यात आल्याने ते विद्यार्थ्यांसाठी मार्गदर्शक ठरणार आहे। नमस्कार, मी नानासाहेब बारहाते, डायरेक्टर श्री सांदीपनी अकॅडमी। आज श्री सांदीपनी अकॅडमीने इयत्ता 11वी मध्ये ज्या विद्यार्थ्यांनी प्रवेश घेतलेला आहे त्या विद्यार्थ्यांची पालक सभा या ठिकाणी आपण आयोजित केलेली आहे। त्याचबरोबर डॉक्टर के बलराजू सरांचं इनऑर्गॅनिक केमिस्ट्रीवरती ज्यांनी जे पुस्तक लिहिलं होतं त्याचं आज प्रकाशन अहिल्यानगर शहराच्या महापौर ज्योतिताई अमोलजी गाडे मॅडम यांच्याकडनं यांच्या हस्ते हे अनावरण झालेलं आहे। सो बेसिकली हे जे अनावरण आहे पुस्तकाचं इनऑर्गॅनिक केमिस्ट्री, ह्या केमिस्ट्री पुस्तकाबद्दल सांगायचं तर बलराजू सरांनी सगळ्यात पहिले तर खूप मेहनत या पुस्तकाकरता घेतलेली आहे आणि IIT JEE ॲडव्हान्स्ड ज्या विद्यार्थ्यांना करण्याची इच्छा आहे किंवा IIT JEE मेन्स ज्या विद्यार्थ्यांना करण्याची इच्छा आहे अशा विद्यार्थ्यांकरता हे पुस्तक निश्चितच खूप महत्त्वाचं ठरेल। हे पुस्तक ऑफकोर्स विद्यार्थ्यांना ॲमेझॉनवरती पण उपलब्ध आहे। सेंगेज पब्लिकेशन्सद्वारा हे पुस्तकाची पब्लिकेशन वगैरे झालेलं आहे।
तर आजच्या या कार्यक्रमाकरता जो पूर्ण 2 वर्षाकरता जो रोडमॅप असणार आहे श्री संदीपनी अकॅडमीचा, तो पूर्ण रोडमॅप या ठिकाणी बालराजू सर सांगत आहेत विद्यार्थ्यांना. विविध वेगळे वर्कशॉप्स वगैरे घेण्यात येत आहे. तर नगरवासियांना आमच्याकडनं हेच आव्हान आहे, अजूनही असे काही विद्यार्थी असतील ज्यांना IIT JEE करता ॲडमिशन घ्यायचं असेल, नीट करता घ्यायचं असेल किंवा MST CET करता घ्यायचं असेल, तर अजूनही 15 जूनपर्यंत श्री संदीपनी अकॅडमीमध्ये आपले ॲडमिशन्स ओपन आहेत. तर जरूर नक्की सर्व विद्यार्थ्यांना या ठिकाणी आवाहन करतो आम्ही की त्यांनी ॲडमिशन्स घ्यावं. आणि वेगळ्या स्कॉलरशिप्स एक्झाम देखील संदीपनी अकॅडमीमध्ये चालू असतात. सो बालराजू सरांसारखे ऑथर असतील, IITians NITians असतील, असे विविध क्षेत्रामध्ये दिग्गज असणारे जे शिक्षक आहेत ते संदीपनी अकॅडमीमध्ये विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करत असतात. पूर्ण अहिल्यानगर जिल्ह्यामध्ये गेल्या 5-6 वर्षापासून जर तुम्ही बघितलं तर तुमच्या असं लक्षात येईल की JEEचे जे टॉपर्स आहेत ते संदीपनी अकॅडमीने दिलेले आहेत. तर ही जी रिझल्ट देण्याची परंपरा आहे ती संदीपनी अकॅडमीने नेहमी कायम ठेवलेली आहे आणि यापुढे देखील कायम ठेवणार आहे. सो सर्वांना विनंती आहे की जर तुम्ही इच्छुक असाल एकदा नक्की संदीपनी अकॅडमीमध्ये भेट द्या. थँक्यू सो मच. आज या ठिकाणी संदीपनी अकॅडमी आणि गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार सोहळा, तसेच IIT JEE ॲडव्हान्स या पुस्तक प्रकाशनाचा सोहळा या निमित्ताने या ठिकाणी या संस्थेचे संस्थापक डॉक्टर बालराजू तरी, तसेच उपसंचालक नानासाहेब बाराते, तसेच उपसंचालक राहुल गुजराल आणि संचालक मोनिका राजगुरू. आज या ठिकाणी संदीपनी अकॅडमी यांनी जो काही प्रकाश उद्घाटनाचा सोहळा ठेवलाय आणि तसेच गुणवंत विद्यार्थ्यांचा सन्मान सोहळा त्यांनी या ठिकाणी आयोजित केला. कुठेतरी मुलांचा सन्मान सोहळा या ठिकाणी आयोजित केला म्हणजे मुलांना नवीन त्यांच्यामध्ये आत्मविश्वास जागवतो, जेणेकरून ज्या मुलांना या वर्षामध्ये कमी मार्क्स पडले त्यांचे पण कुठेतरी इच्छा जागृत होते का या ठिकाणी हा प्रकाशन सोहळा त्यांना पुढील कार्य म्हणजे पुढे अभ्यास करण्यासाठी त्यांच्या इच्छा या ठिकाणी जागृत होता आणि त्या अनेक गुरुवर्णी या अभ्यास करायला या ठिकाणी लागत असतात. जसं पाहिलं तर आज या प्रकाशन सोहळा निमित्ताने आपल्याला हा खूप आनंदाचा कार्यक्रम आहे. प्रकाशन सोहळा म्हटलं तर आज आपण अशा एक महत्त्वपूर्ण पुस्तकाचे प्रकाशन करण्यासाठी इथे जमलो आहोत जेणेकरून या आगामी काळात हजारो IIT विद्यार्थ्यांचे स्वप्न या साकार होणार आहे. आजकाल स्पर्धेचे युग आहे आणि स्पर्धेमध्ये टिकून राहणं हे खूप कठीण काम आहे. म्हणूनच आपल्या या संदीपनी अकॅडमीचे संस्थापक बालराजू तरी यांनी आपल्यासाठी एक पुस्तक निर्माण केलंय जेणेकरून मुलांना भविष्यात कुठलाही अभ्यास करण्यात अडचणी येऊ नये आणि त्या पुस्तकाचा उपयोग त्यांना पुढं जास्त मार्क्स मिळवण्यासाठी या ठिकाणी व्हावा. तसं पाहिलं तर आपण केमिस्ट्री हा विषय असतो तो काही मुलांना खूप अवघड वाटतो आणि काही मुलं म्हणत असतात तो पाठांतराचा हा विषय आहे. पण जर तो समजून घेऊन गेला किंवा डोळ्यापुढे काहीतरी उद्देश घेऊन गेला तर सगळ्यात जास्त स्कोरिंग देणारा हा विषय असतो. आपल्याला रँक पण जास्त या केमिस्ट्री विषयामुळे या ठिकाणी मिळत असतो. तसं पाहिलं तर आपण सरांचं आणि ज्यांनी हे पुस्तक लॉन्च केलंय त्यांचे या ठिकाणी आभार मानले पाहिजे. पुस्तक हे नुसतं सहजासहजी हे लॉन्च होत नसतं. सरांनी यामागे कितीतरी अनेक वर्ष या ठिकाणी मेहनत या ठिकाणी केली असेल आणि शिक्षकांची मेहनत या पुस्तकामध्ये असते तर तसेच मुलांची मानसिकता सुद्धा या ठिकाणी लागत असते. आणि आजकाल जो काही सिलेबस चेंज होत असतो त्याचं सुद्धा हे करून मुलांना हे पुस्तक सरांनी
तयार करून दिलंय आणि त्याचा फायदा अवश्य या सगळ्या मुलांना भविष्यात अवश्य होईल. आणि तुम्ही IIT JEE मधून अभ्यास करून उज्ज्वल भविष्य या देशाचे तुम्ही भवितव्य आहात आणि या भविष्य अवश्य घडवता असं मला या ठिकाणी वाटतंय. आणि या ठिकाणी आज तुम्ही सरांनी सांगितलं का इथे अनेक मान्यवर या ठिकाणी येणार होते, पण काही कारणास्तव ते येऊ शकले नाही. पण तरी सुद्धा सरांनी अत्यंत छान पद्धतीने हे काम केलंय. आणि संदीपानी अकॅडमीचं नाव हे मी प्रत्येकाच्या तोंडातून म्हणजे मागच आमच्या बंधूंनी एक शाळा चालू केली वाणेश्वर इंग्लिश मीडियम म्हणून. तिथं सुद्धा एक देवकर सर मला त्या ठिकाणी भेटले होते आणि ते सर म्हटले का मी